नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो. मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे 2 शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. लवकरच या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 50,000 रुपये वाढीव घरकुल अनुदान मिळणार आहे. पाहणार आहोत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण व्यवस्थित माहिती समजून घेऊयात. शासन निर्णय पहा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्साचे अतिरिक्त रुपये 50,000 रुपये इतके वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 या योजनेअंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना लवकरच 50,000 रुपये वाढीव घरकुल अनुदान वितरित केले जाणार आहे. पुढे पाहूयात. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागामार्फत हा GR जारी करण्यात आलेला आहे व तुम्ही इथे तारीख सुद्धा पाहू शकता, दिनांक 12 फेब्रुवारी 2026. पुढे पहा. शासन निर्णय. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्साचे प्रति लाभार्थी 50,000 रुपये इतके अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रुपये अक्षरी 60 कोटी इतका निधी राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, CBD बेलापूर, नवी मुंबई यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो. या GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की हे वाढीव अनुदान कोणाला मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जे लाभार्थी आहेत, उदाहरणार्थ विमुक्त जातीमधील लाभार्थी, भटक्या जमातीमधील लाभार्थी, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून रुपये अक्षरी 60 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनातर्फे मान्यता देण्यात आलेली आहे. लवकरच सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये वाढीव घरकुल अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पुढे क्रमांक 2 मध्ये पहा मित्रांनो. सदर निधी वितरित करण्यासाठी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सिडको भवन, CBD बेलापूर, नियंत्रक अधिकारी आणि उपसंचालक राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सिडको भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा GR हा दिनांक 12 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सर्व घरकुल लाभार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. भेटूया लवकरच नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.